हॅलो फ्रेंड्स, अलकाच्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। उन्हाळा आला की सगळ्यांनाच आंबट आणि थंड खाण्याची खूप इच्छा होते। थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी आपल्या आंबट चवीमध्ये कशाचा वापर केला आहे। तर आपण आज कैरीचा तक्कू बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी आपण इथे एक कैरी घेतली आणि एक कांदा घेतला। तक्कूमध्ये वरतून घालण्यासाठी मी इथं गूळ घेतला। गूळ हा काळा आहे गावरान, आणि लाल तिखट घेतले, मीठ घेतले चवीनुसार, आणि तडक्यासाठी तेल आणि फक्त मोहरी घेतली। कैरी खिसणीने खिसून घेणार आहोत। हे बघा, आपल्याला अशी कैरी खिसून घ्यायची। आणि आपली इथं कैरी पूर्ण खिसून झाली। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ। बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला याच खिसणीनंतर कांदा खिसून घ्यायचा असाच। हे बघा, आता आपण असंच कांदा पण खिसून घेऊ। आणि आपला इथे कांदा पण आता खिसून झाला। या कैरीमध्ये कांदा मिक्स करून घेऊया। मिक्स करण्यासाठी या बाउलमध्ये टाकून घेऊ। हे बाउल थोडा छोटा पडत आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण आता लाल तिखट टाकून घेऊ। लाल तिखट आपल्याला कच्चंच टाकायचं, तळण्यासाठी टाकायचं नाही। असं कच्चं छान चव लागते। कैरी कच्ची आणि कांदाही कच्चा आहे, त्यामुळे लाल तिखटसुद्धा कच्चंच घातले। चवीनुसार मीठ घालून घेऊ। मीठ टाकलं की कैरीला खूप पाणी सुटते आणि मग ते थोडंसं कमी होते। आणि गूळ घालून घेऊ। यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर काळं मीठ पण घालू शकता। आणि आता आपलं हे इथं चांगलं मिक्स झाले। तेल टाकून घेऊ थोडं, आणि आपल्याला यामध्ये फक्त मोहरी टाकायची। मोहरी अशी छान फोडून घ्यायची। हे गरम गरम यामध्ये टाकून घ्यायचं। आणि आपला छान असा मस्तपैकी चटपटीत तक्कू तयार झाला आहे।